मासा मेलेला आहे. तो का त्या ठिकाणी पूर्ण अशी रांगच आहे नाही का, एवढं पाणी दूषित आहे इथं. आणि हेच पाणी ज्या वेळेस लोक येतात ना आंघोळीला वगैरे करायला, ह्याच पाण्यामध्ये आंघोळ वगैरे करतात. ते बघा इथं 2-4 आहेत, तो त्या तिथं 2-4 आहेत. एवढं पाणी घाण झालंय, एवढं दूषित आहे. आणि ह्या पाण्यामध्ये परत ना माणसं आंघोळ करतात नाही का. तर मित्रांनो संध्याकाळी 6 वाजत आलेत आणि आम्ही आलोय गाथा मंदिर तिकडे बसायला. कारण कालचा दिवस, कालचा व्हिडिओ किंवा कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. कारण जे काही हे झालं होतं आपत्कालीन दुर्दैवी वगैरे मृत्यू वगैरे झाला, निधन झालं, त्यामुळे काय आज सकाळपासून व्हिडिओ काढू वाटलं नाही. सकाळी मी काढला पण आज क्लोजिंग वगैरे होतं, क्लोजिंग करून आलो आणि घरी पण बस वाटत नव्हतं. त्यामुळे म्हणलं जरा संध्याकाळी इकडं आलोय गाथा मंदिराच्या मागं. तुम्हाला गाथा मंदिर दिसत असेल, आहे एकदम शांत बसलं नाही का. तसं तर व्हिडिओ काढायची म्हणजे हेच नाही, पण काय करणार म्हणलं चला आलोय. वातावरण एकदम सगळीकडे अजून शांत आहे. काल 2 दिवस पिंपरी चिंचवड पुणे, आज आणि काल पूर्णपणे बंद होतं. तरी पण दुपारी चालू वगैरे केलं होतं. अत्यावश्यक सेवा वगैरे असते आमच्या मेडिसिनमध्ये, त्यामुळे चालू होतं. पण काही आले होते गावगुंड वगैरे, म्हणजे ते गुंड नाही पण तिथली टोळी वगैरे, ते हे करा ते करा. मग पोलीस वगैरे बोलवले, कारण बाकी सगळं बंद होतं. पण जे मेडिकल सेवा आहे किंवा काय, त्यांना तुम्ही बंद नाही करू शकत. अत्यावश्यक इमर्जन्सी सेवेसाठी ते चालूच ठेवावं लागतं. असो, नंतर ना आलो वगैरे, क्लोजिंग वगैरे अजून झालं नाही, चालूच आहे. आणि अजून पण बोर वाटतंय. आम्ही येऊन बसलोय सगळेजण, शंभूला शाळेतनं घेऊन आलोय वगैरे आहे का. आणि सूर्योदय होतं इकडं, आपलं सूर्यास्त होतोय. आणि हे बघा एकदम शांत आहे. बहुतेक पाणी वगैरे खराब आहे असं वाटतंय. कारण हे बघा इथं मासे मेलेले दिसतात का, मासे हे बघा. हो, हे सगळे मासे मेलेले दिसतात, बरेच ठिकाणी दिसतात. तिकडे वर पण मेले, वर पण बरेच दिसतात, तिकडे भरपूर आहेत. बहुतेक मळीचं पाणी ज्यावेळेस सोडतं, म्हणजे गावाकडे वगैरे असंच होतं. कारण ज्यावेळेस मळीचं पाणी, ज्यावेळेस कारखान्याचं पाणी ज्यावेळेस नदी सोडलं जातं, त्यावेळेस मासे वगैरे भरून मारायचे. पण इथं कारखाना वगैरे तर जवळ नाही आहे. पण याच्यापूर्वी पण मला वाटतं गेल्या वर्षीच काहीतरी एकदा असंच गटारीचं पाण्यामुळे, दूषित पाण्यामुळे तिथले बरेच मासे मेले होते. आणि त्यांनी वैद्यकीय ह्यांनी सांगितलं की ते पाण्यामध्येच जंतू तयार झाले, त्याच्यामुळे ते हे केलं. पण काय माहीत नाही, पण तशा पद्धतीने आहे. अजून इथं तर इथे दिसतात. तसं मेन जे आहे ते पाणी वरती आहे. मंदिरापाशी जास्त वर्दळ वगैरे असते. इकडं वाहत वगैरे आलेत किंवा काय तर झालं असेल. असं तर बसले बघा. शंभूला आज काय शिकवलं काय माहिती. काय शिकवलं शंभू, काय शिकवलं? शंभूला वाचायला लावलं होतं शाळेत. होय. आणि ना सर म्हणले पोरांना पांढऱ्यांची बॅग लपून ठेवा, लपून ठेवली. टिफिन बॅग खाली ठेवली. मी वाचून पोरांना शिकवत आलो. बँकवर बसलो, टिफिन बॅग बघितली आणि सर हसायला लागले. मागे बघितलं सरनी, मी मागे बघितलं आणि बॅग मागे दिसली. होय, चेष्टा करतात काय सर, मजा करतात. दिव्या काय, आमची दिव्या दिवसभर घरीच असते. बघा तिकडू आमची. हा होय, झोपली होती तुम्ही. मासा होय बघा, मासा मेलेत. पाणी खराब आहे त्याच्यामुळे पाणीच खराब आहे हो, वास येते ना लय. त्यावेळेस करपत असल्यावर इकडे जर आलं तर शांत वाटतं, म्हणजे जरा बरं वाटतं. बरं वाटतं, पण आज इथं लयच बघा, आज लय भकास वाटतं एकदम. ते बघ इकडं बॅक साईडला गाथा मंदिर, ते बॅक साईड आहे. आणि हा जो आहे तो इंद्रायणी डोहा आहे. इकडे बसले असंच नाही का. एवढं बघाच लय बघा ना, तिथं ही पण बघा कसं दिसतंय फुल. पुलावर पण लय शांतता आहे तिकडे नाही का. हे बघा पूल वगैरे खूप म्हणजे खूप बेकार आहे. हा 2 दिवस खूप डेंजर गेले नाही का, लय अवघड झालं. आता ह्या वेळेस ना पूर्ण गर्दी असते, इथं बसायला जागा नसते, एकदम गजबज असते. पण आता एकदम शांत आहे सगळीकडे नाही का. दिवसभर आज एकदम बोर गेला. कालचा दिवस ब्लॉग चालू असताना सकाळी चांगले फ्रेशमध्ये, पण नंतर 10-10:15 बातमी कळली की डायरेक्ट हेच झाले नाही का, घटनाच घडली. तिथून पुढे एकदम शांत, एकदम सायलेंट. अजून पण आहे चालू, बघू आता नाही का संध्याकाळी वगैरे काय. हे बघा, हे बघा किती पाणी घाण आहे. आणि मासा मेला इथे, इथे एक आहे अजून, त्या तिकडे एक आहे, तिथं बघा, इथे एक आहे, इथे एक आहे. कुठे गेलं, इथं 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 एवढ्या एरियात तिथे 4-5 आहेत. अजून किती आहेत काय माहित, काय माहित. पाणी वगैरे दूषित आलं असेल असं वाटतंय. हे गाथा मंदिराची बॅक साईड आहे आणि इथं घाण बघा किती आहे. इथं पाणी नाही का इथं. आता बीज आहे जवळ आली, स्वच्छता वगैरे करते.
पण किती दूषित केले पाणी, सोडले का नाही काय माहिती किती दिवस झाला. आणि ह्या दुर्गंधीमुळे हे बघा पाणी खराब झाले आणि त्याच्यामुळे मासे मेलेत. इथं मासे मेले. आणि मागच इथं बॅकग्राऊंडला ही आहे, बॅक साईडला गाथा मंदिर आहे. हे बघ कशी स्वच्छता गेले गाथा मंदिर. आणि याच्या शेजारी असणारी घाण हे बघ आहे. तरी ह्या वेळेस पानपट्टी वगैरे जे पाण्यातलं ते पान भरण्याची नाही आहे. नाहीतर इथं पाणी दिसत नाही कसलं, पूर्ण सगळं ते पानझडीच असते नाही का, पानपट्टी वगैरे काय म्हणतात ते. वरून विमान चालले आणि विमानाचा आवाज ऐकला आता भीतीच वाटते. कुठे गेले इथं होतं कुठंतरी, आता काय लांब आहे ते काय दिसणार नाही इथं. पण कालची जी घटना झाली तेव्हापासून विमान म्हणलं का भीतीच वाटते. आपला कधी कसा प्रसंग वगैरे काय आला नाही, पण खूप अवघड वाटते, दसकाच पडतो छातीत. असो, मी मग तुम्हाला पाणी दाखवत होतं याचं घाण. हे बघा या ठिकाणी पण बघा हो, इथे एक मासा मेलेला आहे. तो का त्या ठिकाणी पूर्ण अशी रांगच आहे नाही का, एवढं पाणी दूषित आहे इथं. आणि हेच पाणी ज्या वेळेस लोक येतात ना आंघोळीला वगैरे करायला, ह्याच पाण्यामध्ये आंघोळ वगैरे करतात. हे बघा इथं 2-4 आहेत, तर त्या तिथं 2-4 आहेत. एवढं पाणी घाण झालंय, एवढं दूषित आहे. आणि ह्या पाण्यामध्ये परत ना माणसं आंघोळ करतात नाही का, तोपर्यंत पाणी वगैरे सोडतील, पण किती घाण आहे बघा ना, मासे किती मासे मेलेत बघितलं. बघा ना, तिथं ही सगळं रांगच आहे, कडणीच आहे सगळं, पूर्ण एवढं मासे मेलेत. मध्ये पण गेल्यात बघा. तो तिकडे त्या तिथं हे हिथं दिसतात झाडांमध्ये पण. इथं बघा, इथं इथं इथे आहेत बघा मासे मेलेले. इथं आहे का, गेल्या वर्षी पण बहुतेक पेपरला न्यूज वगैरे आली होती नाही का, पाणी घाण असल्यामुळं वगैरे दूषित असल्यामुळं मासे वगैरे मेलेत. पण ते त्यांनी सांगितलं की पाणी घाण नाही झालं, ते जंतू वगैरे झालेत किंवा काहीतरी सांगितलं त्यांनी, डिक्लेरेशन दिले होतं, डिक्लेरेशन नाही का. बीज आली आणि ह्या असल्या पाण्यामध्ये माणसं आंघोळ करतात बघा. तर अशी परिस्थिती आहे खरी, एवढं घाण पाणी आहे आणि ह्या पाण्यामध्येच परत ना आंघोळ चोळ वगैरे बसतात. हे मग नाही का रोगराई पसरते वगैरे हे ते. तोपर्यंत काय करतील, पाणी वगैरे सोडतील. आणि हे जर त्यांचा माशाचं पाण्यात राहणाऱ्या माशाचा जीव जातो म्हणलं, माणसाचं तर अवघडच आहे, डेंजर काम आहे. नाही हो, पण माणसं पण बघा ना, सगळं आणून टाकतात तिथंच. लय घाण केलं हे काय, म्हणजे ह्याचं नाही झालं, ते माणसांमुळे झाले. जे लोक येतात प्लास्टिक पिशव्या टाकतात, तिकडे हे टाकले आहे का प्लास्टिकच्या पिशव्या, आणि ते हे टाकलेलं सगळं कसं वाहत आले तिकडे. हे बघ किती घाण केली, चपल्या बिपल्या काय ही सगळी इथं घाणच आहे बघ, डेंजर काम आलंय. याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे बरं का खरं तर. असं बघा, संध्याकाळी घरी आलोय, थोडं नाही का बरं वाटायला लागलं तिकडे गेल्यानंतर. आणि 2-3 दिवस झाला तर थोडं विकनेस चालू आहे. मग ते इंस्टाग्रामला नाही एक ही चालू होती, रील होती मोठी नाही का, व्हायरल चांगली झाली होती बहुतेक सगळ्यांनी केली, म्हणजे आपलं ट्रेंडिंगला होती. देशी काय म्हणतात त्याला, शिलाजीत बनवायचं. आता मी आयुर्वेदिक मध्ये असल्यामुळं मला बऱ्याच गोष्टी माहित आहेत. आता जी कंपन्या काय विकतात वगैरे नाव घेत नाही, पण ते नसतं म्हणतात फ्युलिक ऍसिड वगैरे हे ते, पण त्याचं काही खरं नसते नाही, काय तर हे ते बरेच काही गोष्टी असतात नाही का. तर ते न करता आपण देशी जुगाड केलाय. देशी म्हणजे मला माहिती रील मध्ये कळलंय. तर हे आलंय, आल्याचा तुकडा, आणि हे कुठं आहे लवंग खाली हा लवंग. हे रील तुम्ही बघितले असेल तर सांगा कोणाचे. लवंग आणि खजूर त्यातलं बी काढून ते थोडं कुठून भिज द्यायचं ह्या खजूर मध्ये नाही का, आता उद्या सकाळी खायचं मध. अशी ती प्रोसेस आहे. तसं आपल्याकडे तूप पण आहे म्हणा, पण हे बघू आपण एक 10 दिवस करून. तूप नाही टाकायचं, आपण मध टाकायचं. 10 दिवस करून बघू नक्की कसं होतंय ते नाही का. आणि खारीक आणि काय हो, तूप भिजवतात ना, खारीक आणि तूप. आणि ती इकडे काय ते शहरामध्ये काय नसते त्याचं, पण गावाकडे आपलं तूप आणले म्हणजे लय दिवस झाले दिले, पण काही खाणं नाही. मग म्हटलं आता काहीतरी हे बनवू आपण. नाही आता मला पण सांगितलंय तब्येत वाढीसाठी नाही का, मी पण आता ते खजूर आणणार. थोडं ते धावपळीमुळे हे ते विकनेस वाढायला लागलाय, त्याच्यामुळे आता बघू. आता उद्या सकाळी आपण हे खाऊ. मी चिरू का टाकतो की हाताला कापड म्हणून ते 2 टाकले कुटायचे. कसं लागत असं
सगळं भरायचंय काय ते? अहो 2-3 याच्यात तर भरा ना. उद्या बघूया आपण कसं होतंय हे. चला तर आमचा आजचा ब्लॉग असा होता. म्हणजे काय आता टीव्ही कडे बघायची झोपायचं निवांत. टीव्ही म्हणजे आम्ही आज बिग बॉसच बघितलं नाही खरं म्हणजे आरुषी बघ. बघितलं. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. लाईक करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या ब्लॉग मध्ये महत्वाचं काय होतं तर ते हे पाण्यामध्ये जे मासे विसे मेलेत ना ते खूप डेंजर काम आहे. डेंजर होत. दिव्या चांगलं नाही कारण ते लांबून भाविक भक्त वगैरे गेले आपल्या चॅनलचं नाव काय ग? सांगू? हा सांग. मला माहिती सांग. औदुंबर. नाही हा. गेस तर ते लांबून जे भाविक भक्त वगैरे येतात ते त्यांच्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. त्याच्यामुळे ते बघू करतील बरं का साप असं नाही पण आता खूपच काहीतरी पाण्याला ती काय होतंय साफ मासा करतात आहेत पण का? माणसांना काय पण आणतात ते म्हणतात नाही जर प्लॅस्टिकचं पिशव्या सगळं त्याच्यामुळे टाकतात. ते त्याला गोदड्यात होत्या तिथंच चिंध्या फेकून फेकून जातात. टाकतात. असं चालेल भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. मस्त Thank you. खा स्वस्त राहा. उद्या याचा फीडबॅक तुम्हाला नक्की सांगा. हा. Bye. आणि वाटलं तर रेसिपी पण टाकू.